आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील दादर, सायन, माटुंगा, चेंबूर आणि कुर्ला परिसरात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस। आजपासून मान्सून सक्रिय होणार। मुंबई मेट्रो 3 मधून महिन्याभरात आरे ते वरळी नाक्यादरम्यान 14 लाख प्रवाशांचा प्रवास। दैनंदिन प्रवासी संख्या 50,000पेक्षा कमी। नवी मुंबई महापालिकेची व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यप्रणाली सेवेत। मालमत्ता कर, पाणी देयकाची माहिती आणि कर भरणा सुविधा मोबाईलवर आता उपलब्ध। खासगीकरणाचा घाट बंद करा, पालिकेच्या स्वच्छता कामगारांचा इशारा। पालिकेनं याबाबतची निविदा रद्द करावी, अन्यथा 17 जून रोजी आंदोलनाचा इशारा। ठाण्यामध्ये 56 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर नाही। 195 फलकांपैकी 139 फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेला प्राप्त। कोकण रेल्वे प्रशासनाचा टप्पा दुहेरीकरण करण्यावर भर। कोकण रेल्वेवर दुप्पट रेल्वेगाड्या आता धावणार। राज्यातील इयत्ता पहिली ते 8वीतील 1,01,00,000 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार। स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासगी अनुदानित व्यवस्थापन शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार। बीडच्या 40 विद्यालयांवर आता मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं कारवाईचा बडगा। मुंबई विद्यापीठाची कारवाई। 40 बीएडच्या कॉलेजेसला 1,00,000 रुपयांचा दंड। नवी मुंबई पालिकेच्या 668 पदांसाठी 84,774 उमेदवारांकडून अर्ज दाखल। पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार।